गजर माऊलीचा गजर माऊलीचा गणित देवा तुझ मागणित देवा आम्हा तुझी चरण सेवा आनने घोदेसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तिचारी संत संग सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ आनने घोदेसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तिचारी तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम आनने घोदेसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तिचारी पांडुरंगा दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका भगवत चरणी संत महात्म्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करायचा आहे। प्रतिवर्षाप्रमाणे महान भगवत भक्त साक्षात्कारी महात्मे असणारे सद्गुरु शंकरपुरी महाराज यांच्या संजीवन समाधी निमित्त असणारा हा नामोत्सव यंदाचं वर्ष हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे। या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या उपांत्य दिवसाच्या कीर्तन सेवेमध्ये आपण आहोत। उद्या काल्यानं या उत्सवाची सांगता होणार आहे। माझ्याकडं आजचा दिवस हा आलेला आहे। आमचे गुरु भक्तपरायण आमच्या फळावरचे असणारे धवन सर यांच्या मोठ्या आग्रहातून आणि हट्टातून हा आजचा योग आला आहे। तसं पाहिलं तर हा काल गोकुळाष्टमीचा असल्यामुळं आमच्या फळावरच्या प्रतिपदेपासून द्वादशीपर्यंत सगळ्या तिथ्या सगळ्या गावाच्या ठरलेल्या आहेत। पण महाराजांचा मोठा आग्रह सरांचा आणि तुमच्या सगळ्यांच्या भेटीचा योग 2 तासाच्या कीर्तनाकरता जवळजवळ 15 ते 16 तासाचा प्रवास करावा लागेल। एवढी धावपळ करून येण्याचा योग आला, काही हरकत नाही। इथं आल्यावर महाराजांचा अधिकार मला माहीत नव्हतं की महाराजांच्या या संजीवन समाधीच्या निमित्तानं असणारा हा उत्सव आज उपांत्य दिवस उद्या काल्यानं सांगता होणार आहे। संप्रदायात काही अलिखित नियम आहेत। उत्सवाच्या पहिल्या दिवशी कोणता अभंग घ्यावा, उत्सवाचा उपांत्य दिवशी कोणता घ्यावा आणि काल्याला कोणता अभंग घ्यावा हे ज्याला कळतं त्याला कीर्तनकार म्हणावा, नाहीतर नुसता कार विठ्ठलाला उपांत्य दिवसाचा दिवस आहे। माझ्याकडे सेवा आहे तुकोबरा या अभंगातून आपलं उपास्य दैवत असणारा पंढरीराय याच्याकडं मागणं मागता देवा तुझ्याकडं जर काही मागायचं असेल तर आम्हाला तुझी चरण सेवा दे। चरण सेवे व्यतिरिक्त आम्ही काही घेणार नाही। घेणार नाही म्हणजे तू देत असला तरी घेणार नाही। काय घेणार नाही? तुकोबराने देवापुढे यादी ठेवली, रिद्धी घेणार नाही, सिद्धी घेणार नाही आणि 4 प्रकारचा मोक्ष घेणार नाही। देव देतोय पण तुकोबाराय घेत नाहीत। का घेत नाहीत? ज्याला सेवा करायची त्याला रिद्धी सिद्धी मोक्ष घेऊन चालत नाही।
सेवेकरता रिद्धी बाधक आहे, सेवेकरता सिद्धी बाधक आहे आणि सेवेकरता मोक्षही बाधक आहे. देवा द्यायचा असेल तर सेवेकरता जो आवश्यक आहे तो संतांचा संग आम्हाला सर्व काळ दे. संत संग सर्व काळ, काय त्यांच्या संगतीत थोर प्रेमाचा सुकाळ. सुकाळ शब्दाचा अर्थ विपुलता. हे भक्तिप्रेम आहे तुझ्या त्यांच्या संगतीत संतांच्या. परमात्म्याच्या नामाविषयीची प्रीती आहे आणि हे एकदा नाम आम्हाला प्राप्त झालं संताच्या संगतीत, बस त्या नामायोगे आमच्या सगळ्या इच्छा अपेक्षा आकांक्षा सगळ्या तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम. आनने घोदेशी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी विठाला 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 बराय. परमात्म्याकडं मागणं मागतात. आता देवाकडं मागावं का मागू नये? मुळात मागणं हे अपूर्णतेचं द्योतक आहे. जो अपूर्ण आहे, अतृप्त आहे, भुकेलेला आहे तो मागत असतो महाराज. आणि मागणाऱ्याला संसारात किंमत नाही आणि मागणाऱ्याला परमार्थातही किंमत नाही. मागणारा माणूस संसारामध्ये नावारूपाला आलेला कुठं पाहिलाय का हो? सतत मागणाऱ्याला लोक समोरून येताना पाहून आपला रस्ता बदलतात. काही ना काहीतरी मागल, काही ना काहीतरी मागल. सारखं मागून मागून येता जाता घर बुडविले. मागणाऱ्याला संसारात किंमत नाही. मग परमार्थ तर हा समर्पणाचा आहे. परमार्थ मागण्याचा नाही. जिथं सगळं देवाला दिलं जातं त्याला परमार्थ म्हणावा. संतांनी परमात्म्याला सगळं अर्पण केलं. तुका म्हणे जीव भाव देवा पायी. हे अर्पण केलं, हे सगळं द्यावं आणि ठेवून या काही न मागती, हा परमार्थ आहे. परमार्थात देवाला द्यावं लागतं. आपलं उलट आहे महाराज. आपण देवाला काहीच देत नाही, पण अपेक्षा मात्र अशी करतो की देवानं सगळं द्यावं आम्हाला. देवानं सगळं द्यावं, सगळं द्यावं. देह तर दिलेला आहेच, पण चांगला पाऊस पडावा, तोही वेळेवर पडावा, चांगलं पिकावं, येणाऱ्या पिकाला चांगला भाव द्यावा, सगळं देवानं द्यावं. आणि त्याच्या मोबदल्यात देवाला काही देत नाही महाराज. आपण काय देतो आपण? आता श्रावण महिन्याचा काळ चालू आहे. घरोघर सत्यनारायणाच्या पूजा आहेत. सत्यनारायणाची पूजा झाली की ब्राह्मण काका म्हणतात संकल्प सोडा. हातावर पाणी दिलं जातं. मी म्हणाल तसं म्हणतात. अस्माकं सहपरिवाराणाम सहकुटुंबानां क्षेम स्थैर्य आरोग्य आयु असं सगळं म्हणायला लावतात आणि पाणी सोडा. मी जे हे कर्म केलंय या कर्माच्या मोबदल्यात देवानं मला चांगलं आरोग्य, संपत्ती, पैसा, भरभराट मला माझ्या कुटुंबाला, माझ्या आप्तिष्ठांना सगळ्याला देवानं द्यावं. कशानं? सत्यनारायणाची पूजा केली. काय देतो पूजेत आपण? ज्या वस्तू खाण्याकरता योग्य नाहीत त्या पूजेला आहेत. खौट खोबरं, कुचकी खारीक, खौट बदाम. म्हणून एक लक्षात ठेवा, ही यादी दुकानात गेली की दुकानदारच पहिला प्रश्न करतो, खायला पाहिजे का पूजेला पाहिजे? तुमच्याकडे कसं आहे मला माहीत नाही. दुकानदाराचा प्रश्न काय आहे? ही जी यादी दिली, हे बदाम खारीक खोबरं खायला पाहिजे का पूजेला पाहिजे? म्हणजे जे खाण्याकरता आहे ते पूजेला नाही महाराज, आणि जे खाता येत नाही ते पूजेला आहे. आणि असलं देवाला देऊन संकल्प मात्र एवढा मोठा करायचा. परमार्थ असा नाही महाराज. परमार्थ सगळं देवाला द्यावं लागतं. संतांनी सर्वस्व अर्पण करून देवाकडं कशाचीही अपेक्षा केली नाही. तेच तुकोबाराय देवाच्या दारात मागण्याकरता उभा आहे. का मागतात तुकोबाराय? दुसरं एक असं आहे, मागणं हे अतृप्ततेचं द्योतक आहे. जो अतृप्त आहे, अपूर्ण आहे, भुकेलेला आहे, तो आपली पूर्णता करण्याकरता सतत मागत असतो, सतत मागत असतो. संत मात्र या अवस्थेवर गेलेले आहेत. आपण जेवोनी जेववी तुका संतर्पण करी तुका.
बहुतेक हे प्रमाण काही गाठण्यात आहे काही नाही. किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी अशा संताचं वर्णन करताना असं केलंय, जे पूर्णता जेवोनी झाले, जे सतत पोट भरलेलं आहे ज्यांचं, ज्यांना कशाचीही अपेक्षा नाही, असे. महाराजांची भाषा काय आहे? काम नाही काम नाही झालो पाये रिकामा. महाराज म्हणतात, अरे आम्ही आता या ब्रह्मी अवस्थेवर आहोत की या अवस्थेवर आता मागणं, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची आहे. उद्गार जे आहेत ते परमार्थातल्या सर्वोच्च अवस्थेतलेत महाराज. निश्चिंतीने विसावा पावलो, निश्चिंतीने आता मागणं आमच्या जवळ राहिलेलं नाही, या ब्रह्मी अवस्थेवर आम्ही गेलेलो आहोत. आणि तेच तुकोबारा आज देवापुढं मागण्याकरता उभा आहेत. मग देवाला मागावं का मागू नये? ऐका ऐका, मागावं का मागू नये त्याचं उत्तर असं आहे महाराज. पुढे सरका, पुढे पुरुष मंडळी पुढे सरका, पुढे भरपूर जागा आहे, सरका पुढे. या पुढे या. स्वयंसेवकांना सांगायची गरज पडू देऊ नका. पुरुष मंडळी पुढे सरका, सरका पुढे. या पुढे सारखा मी काही करत नाही तुम्हाला. या पुढे या, पुढे या पुढे सारखा या, या पुढे. काही वर बसा. पाऊस असल्यामुळं बाहेर थोडी जरा जागा कमी आहे. फक्त बोलू नका, बोलू नका. उशिरा येऊन बोलू नका. फक्त उशिरा येऊन बोलू नये. लवकर येऊन बोलणाऱ्याची पंचायत होते मग. विठाला शांत शांत. महिला वर्ग थोडं शांत. तुम्ही काही लाडक्या बहिणीचे योजनेचे पैसे बँकेत पडले का नाही पाहायला आलेल्या नाहीत. तुम्ही कीर्तनाला आलेला आहात, त्यामुळे एवढं काही गोंधळ करू नका. थोडं शांत राहावा. आधीच वेळ थोडा राहिलेला आहे, अपुरा आहे. आम्ही या ब्रह्मी अवस्थेवर गेलेलो आहोत की आता आम्हाला मागणं नाही, ते तुकोबाराय मागतात. मागावं का मागू नये देवाला? मी मग अशी मागितलं, देवाला मागू नये आणि मागितल्याशिवाय राहू नये. हे काय बोलणं आहे का? हे काय बोलणं आहे का? एक तर मागा म्हणून सांगा महाराज, नाहीतर मागू नये म्हणून सांगा. नेमकं काय करा तेच करा. देवाला मागू नका आणि मागितल्याशिवाय राहू नका. वा वा, काय पंचायत झाली आता ही? हे काय बोलणं? एक तर नाही तरी म्हणा, एक तर होय तर म्हणा. नेमकं काय करायचं? तुकोबाराय म्हणतात, मी सांगतो तेच बरोबर आहे. देवाला मागू नका आणि मागितल्याशिवाय राहू नका. फक्त एकच लक्षात ठेवा, काय मागू नका हे लक्षात ठेवा आणि काय मागायचं हे लक्षात ठेवा. आणि हे ज्याला कळालं त्याचा परमार्थ विठाला.
महाराज मागणाऱ्याचा धिक्कार हात पसरी जिणे धिक त्याचे भिक्षा पात्र अवलंबिले. हा बस बस सगळं पाठ आहे. वडिलाची रीत सांगतात तुकोबार आहे. काही मागणे हे आम्हा अनुचित, हे सगळं म्हणणारे तुकोबार आहे. तेच तुकोबार आहे मागतात याचा अर्थ देवा. न म्हणणारे तुकोबार आहे म्हणतात देवा मागायचं तर तुलाच मागू. मागणे ते तुझ मागू, जीव भाव तुझ सांगू. लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. देवा काय आहे, मागायचं तर मी तुलाच मागेल, पायाला लागायचं असेल तर तुझ्याच लागेल, आणि माझ्या अंतकरणातलं गुह्य तुला सांगायचं असेल तर तुलाच सांगेल, तुझ्याशिवाय कुणाला नाही. मग काय मागावं काय मागू नये महाराज. एक लक्षात ठेवा, ज्या गोष्टी देव देणार आहे ते देवाकडं मागावं. काही गोष्टी जीवन जगत असताना प्रयत्नानं मिळवाव्यात, काही गोष्टी प्रारब्धावर सोडाव्यात, आणि काही गोष्टी भगवत कृपेनं प्राप्त करून घ्याव्यात. प्रयत्न, प्रारब्ध आणि भगवत कृपा. तुम्ही शेती करता, सगळे मोठ्या प्रयत्नानं शेती करावी, आणि शेतीत येणाऱ्या माल त्याचा भाव प्रारब्धावर सोडावा. किती सोपं आहे, किती सोपं आहे. भावाचा आपल्या हातात आहे का? आपल्या हातात नाही महाराज. हां, जे प्रयत्न करून करता येतं ते करू, शेती प्रयत्नानं करावी, पण येणारा भाव प्रारब्धावर सोडावा. ज्या गोष्टी प्रयत्नानंही मिळत नाही, ज्या गोष्टी प्रारब्धानंही मिळत नाही, त्या भगवत कृपेनं प्राप्त करून घ्याव्यात. काय मागतात तुकोबार आहे? चरणाची सेवा मागतात. वास्तविक पाहता चरण सेवा करणं हा तुकोबारांचा वडलोपार्जित हक्क आहे. महाराजांच्या आधी 8 पिढ्या विश्वंभर बाबापासून त्यांच्या घराण्यात चालत आलेली ही सेवा ही आताची नाही महाराज. तुकोबाराय म्हणतात देवा तुझी सेवा ही आमच्या आधी 8 पिढ्या विश्वंभर बाबापासून चालत आलेली आहे. माझ्या वडिलाचे मिरासी अर्थ वडलोपार्जित हक्क. देवा तुझी सेवा करणं ही आमची मिरासी म्हणजे वडलोपार्जित हक्क. महाराजांच्या आधी महाराजांचे मूळ पुरुष विश्वंभर बाबा हे पंढरीरायाचे सेवक. बाबांची सेवा अशी होती. मूळ पुरुष विश्वंभर विठ्ठलाचा भक्त थोर, त्याचे भक्तीने पंढरी सांडून आले देहू हरी. बाबांची सेवा अशी होती महाराज की त्यांनी आपल्या सेवेच्या बळानं पंढरीरायाला पंढरी क्षेत्राहून देहू क्षेत्रात मूर्तीच्या रूपात आणलं. ऐका, पंढरपूरला जसा परमात्मा पांडुरंग पुंडलिकाच्या सेवेनं आला, पुंडलिकाच्या निकट सेवे कैसा धावे पराळे किंवा पुंडलिकाच्या भावार्थ
मोठा गोकुळीहुनी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या ऐसे कुंडलिका करता पंढरी राय पंढरी क्षेत्राला आले तोच परमात्मा देहू क्षेत्राला बाबांकडे गेला. ऐका बाबा हे पंढरपूरचे वारकरी महाराज जुना काळ चालत वारी करावी, शरीर थकलं, वारी घडना, काय करावं. वारकऱ्याचा नियम फार असतो महाराज वारीचा, अर्थात मी वारकऱ्याचा म्हटलं. महाराज लोक वेगळे, वारकरी वेगळे. वारकऱ्याला वारीचा नियम असा आहे की बस वारी चुकली की बस त्याला मरणांत यातना. जुनी माणसं म्हणायची वारकरी ज्या अर्थी वारीला आला नाही त्या अर्थी नक्कीच वारला असेल. वारला म्हणूनच आला नाही, जिवंत असताना नक्की आला असता. म्हणून वारकऱ्याची वारी चुकली की समजावं तो मेला. वारकरी म्हणून मेला, माणूस म्हणून जिवंत आहे. विठाला बाबाला सारखी तळमळ, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. बस तळमळ तळमळ. पंढरी रायांना ही बाबांची अवस्था पाहवली नाही. देव स्वप्नात गेले, बाबा काही काळजी करू नका, तुम्हाला नाही पंढरीला येता आलं तर मी देहूला येतो. तुमचं जे इनामदारीचं शेत आहे, बाबा हे देहूचे इनामदार होते. जिथं आंब्याची बाग आहे, आंबियाचं वन, तिथं मी मूर्तीच्या रूपात येतो. जिथं तुळशी आणि बुक्का पडलेला आहे तिथं जमीन खोदा, मी सापडेल. देवाची भाषा गीतेमध्ये अशीच आहे. भगवान म्हणतात, अर्जुना माझे जे एकनिष्ठ भक्त आहेत त्या भक्ताच्या गावाला मी मूर्तीच्या रूपात जातो. मनोनिगा पांडवा मूर्तीचा मिळावा करोनी त्याची गावा धावतू आलो. हे माऊली जसं सांगतात त्या परमात्म्यानं बाबांकरता हे खरं केलं. मी मूर्तीच्या रूपात आलोय. स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे बाबांनी भाविक मंडळी बरोबर घेतली, आंबियाच्या वनात आले. पाहिलं तुळशी आणि बुक्का पडलेला आहे. जमीन खोदली तर साक्षात परमात्मा विठ्ठल आणि रुक्मिणीच्या स्वयंभू मूर्ती. बाबा त्या मूर्ती घेऊन आपल्या नांत्या वाड्यात आले आणि त्याची स्थापना केली. म्हणून पहिलं विठ्ठल आणि रुक्मिणीचं मंदिर देहूच आहे. पंढरपूरला पांडुरंगाचं मंदिर स्वतंत्र आहे आणि रुक्मिणी मातेचं मंदिर स्वतंत्र आहे. विठ्ठल आणि रुक्मिणीचं संयुक्तिक मंदिर कुठं आहे तर देहूला आहे महाराज. देहूला, हो हो देहूला आहे. कीर्तनात फक्त भजनात टाळी वाजवायची. तुमची काही चुकी नाही, तुम्हाला चुकीच्या सवयी लावल्या. तुम्ही नसल्या वाजवल्या तरी वक्ता म्हणतो बजाव टाळी. भजनाशिवाय टाळी वाजवू नये. नियम आहेत, काही पथ्य आहेत कीर्तनाचे. असो, स्वयंभू विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्ती घेऊन आले बाबा आणि त्या मूर्तीची सेवा करू लागले. पुन्हा बाबांना दोन मुलं, हरी आणि मुकुंदा. पुन्हा हरी महाराजाचे विठोबा, विठोबाचे पदाजी, पदाजीचे शंकर, शंकरचे कान्हया, कान्हयाचे बोलोबान, बोलोबाचे तुकोबारा. अशी परंपरेनं देवा आम्ही तुझी सेवा करत आलेलो आहोत. आम्ही तुझे वंश परंपरागत सेवक आहोत. तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा. मग तुका जुनाट मिरासी ठाव दिला पायापासी. सेवा करणं ही आमची मिरासी म्हणजे वडलोपार्जित हक्क आहे. लक्षात घ्या, जे आपल्या वडिलाचं आहे तेच आपलं आहे ना. आपण त्याचे वारसा हक्क आहोत का नाही, वारसदार आहोत का नाही. जसं आपल्या वाडवडिलाची जमीन असेल, दुकान असेल, घर असेल, कुणाचं आहे म्हणले आमच्या वडिलाचं आहे, वडिलाकडून माझ्याकडे आलेलं आहे, वारसा हक्कानं आलेलं आहे. मग सेवा करणं ही तुकोबारांची मिरासी म्हणजे वडिलोपार्जित हक्क असेल तर तो हक्क वारसानं महाराजांकडे आला. पण लक्षात घ्या महाराज, सेवा देवाच्या कृपेशिवाय नाही. तुकोबारा म्हणतात मी परंपरेनं सेवा करतोय पण त्या सेवेतला आनंद म्हणावा असा मला मिळत नाही. याचा अर्थ देवाची कृपा नसावी. जेव्हा तो कृपा करेल तेव्हा शक्य आहे. विठ्ठल आपण म्हणतो आम्ही देवाचे भक्त आहोत, फरक आहे. देवानं म्हणावं हा माझा भक्त आहे.
आम्ही म्हणतो आम्ही देवाचे भक्त आहेत, पण देवानं म्हणावा माझा भक्त आहे. देवाची सेवा देवाला मान्य व्हावी अशी करावी. तुका म्हणे देवा माने ऐसी करू सेवा. आपण सेवा करतो नाही असं नाही, पण आपला पाठ थोडा वेगळा आहे. तुका म्हणे देवा मन माने ऐसी करू सेवा. आपल्या मनानं चालू आहे महाराज, आपल्या मनानं चाललंय. माणसं आपल्या मनानं परमार्थ करायला लागली. देवाची कृपा संपादन होण्याकरता त्याला मान्य होईल अशीच सेवा झाली पाहिजे. केव्हा घडते? त्याच्या कृपेनं. त्यानं कृपा करावी तेव्हा हे शक्य आहे महाराज. त्याची कृपा असावी. प्रयत्न करतोय, यश येत नाही, कृपा संपादन. मी मगाशी बोललो प्रयत्नावर आणि प्रारब्धावर काही गोष्टी घालाव्यात आणि देवाच्या कृपेनं काही मिळवाव्यात. काय प्रयत्नावर मिळवावं, काय प्रारब्धावर घालावं, काय प्रारब्धानं ठरलेलं आहे महाराज. अन्न मान प्रारब्धान आहे महाराज. कुणी काय खावं हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं ठरलेलं आहे. काही माणसं संपत्तीच्या बाबतीत एवढे श्रीमंत आणि ऐश्वर्यवान असतात महाराज, पण खाण्याच्या बाबतीत तेवढे दरिद्री असतात. पैशाच्या बाबतीत करोडोनं पैसे आणि खाण्याच्या बाबतीत फार दरिद्री, फार दरिद्री. करोडोचे बंगले, ज्या डायनिंग टेबलवर बसून जेवायचं आहे तो टेबल ही लाखो रुपयाचा, पण त्याच्यावर बसून ताक आणि भाकरी. कसं प्रारब्ध महाराज. किती दरिद्र आहेत काही लोक खाण्याच्या बाबतीत. आमच्या इकडे एक अधिकारी आहेत, त्यांच्या अधिकारात मी नेहमी सांगतो 101 कारखाने साखरेचे, की त्यांच्या एका सहीशिवाय कारखान्यातलं एक पोतही बाहेर जात नाही, त्यांच्या सहीशिवाय. असा त्यांचा अधिकार. 100-125 कारखाने. पण त्यांचं प्रारब्ध असं विचित्र आहे, साखरेकडे बघितलं तर त्यांची शुगर वाढते. खायचं लांबच, नुसतं बघितलं तर शुगर वाढते. खाण्याच्या बाबतीत फार माणसं दरिद्री. त्याच्या उलट आमचे वारकरी बघा बरं, खाण्याच्या बाबतीत ज्या परमात्म्याचे आम्ही सेवक आहोत, ज्याचं दास्यत्व आम्ही करतोय, त्याच्या राज्यात आम्हाला रोज दिवाळी आहे. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. कधी कधी नाही, 4 दिवस वर्षातले नित्य दिवाळी आहे. मग दिवाळीत काय काय असतं? जे सामान्य माणूस दिवाळीत 4 दिवस भोगतो, तो वारकरी परमात्म्याच्या सत्तेत रोज भोगतो. प्रारब्ध, अन्न प्रारब्धादी नाही. मान मागून मिळत नाही, मान वातावरण तयार करून तयार होत नाही. मान ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं ठरलेला महाराज कुणाला किती आहे. हे काही मागून वातावरण तयार करून पैसे देऊन मान मिळत नसतो. एके ठिकाणी मी कार्यक्रमाला गेलतो, सकाळी काल्याचं कीर्तन, लांब प्रवास होता, संध्याकाळी जाण्याची, रात्रीच जावं लागत होतं मुक्कामाला. मग गेलो, कीर्तन सुरू होतं, जाऊन बसलो कीर्तनामध्ये. महाराजांना जवळजवळ
25-30 हार घातले. का मोठा महाराज आहे म्हटलं, 25-30 हार घातले. कीर्तन सुटलं, आम्ही बोलत बसलो. म्हटलं महाराज तुमचा फार दबदबा हो या परिसरामध्ये, खूप मानतात लोक तुम्हाला. का हो महाराज म्हणले, कशाहून? तुम्हाला 25-30 हार लोकांनी घातले. तो म्हटलं महाराज तुम्ही कोणाला सांगत नसेल तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कोणाला सांगू नका बरं का. त्यांनी मला खाजगीत सांगितलं, मी खाजगीत सांगतो, कोणाला सांगू नका तुम्ही. ते म्हणले महाराज मी 50 हाराचे पैसे दिले, ते 30च घातले. यांनी काय सांगितलं, मी 50 हाराचे पैसे दिले, ते किती घातले? 30च घातले. मान मागून मिळत नाही. अन्न मान धन धन, तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण, हे प्रारब्धावर घालावं आणि सेवा मात्र परमात्म्याच्या कृपेनं प्राप्त करावी. महाराज जगतामध्ये सगळ्यात कठीण काय आहे तर भगवंताची सेवा आहे. अशक्य गोष्टी शक्य होतील, पण परमात्म्याची सेवा परिया दुर्लभ. विठोबाचे पाय, जगतामध्ये अशक्य गोष्टी शक्य होतील. ऐका, मोठा अभंग आहे महाराजांचा. काय काय घडेल? सोन्याचे पर्वत करवती पाषाण, अवघे रानोरान कल्पतरू. शक्य आहे सोन्याचा पर्वत करणं. महाराज म्हणतात शक्य आहे. काय भाव आहे अंदाजे सोन्याचा? 1,00,000 रुपये किलो. 10 ग्रॅम. मला वाटलं स्वस्त झालं म्हणते. 1,00,000ला 10 ग्रॅम सोनं आहे, त्याचा पर्वत शक्य आहे. कल्पतरूची बाग लावणं शक्य आहे. अमृते सागर भरवेल गंगा, मनोनी उगार आहे काळा. गंगा नदी, नवे नवे समुद्र अमृतानं भरून टाकता येईल, शक्य आहे. काळाला थांब म्हटलं तर थांबवता येईल, शक्य आहे. पण अवघड परिया दुर्लभ विठोबाचे पाय. मोठा अभंग आहे. तुकोबारा म्हणतात, भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळात घटना घडायच्या आधी कळेल. प्राणवायू ब्रह्मांडाला नेता येईल, हे सगळं शक्य आहे. याच्या पुढं तुका म्हणे मोक्ष राहे अलीकडे, शक्य आहे. पण अवघड परमात्म्याची सेवा अत्यंत दुर्लभ आहे. महाराज मोठ्या मोठ्यानं प्रयत्न केले, फार गोडी यादी दिली ज्ञानेश्वर. वेदासारखा शहाणा कोणी नाही, लक्ष द्या. शेषासारखा बोलका कोणी नाही, संकादिकासारखा ज्ञानी कोणी नाही, लक्ष्मीसारखी ऐश्वर्य संपन्न कोणी नाही, आणि शंकरासारखा तपस्वी कोणी नाही. पण ज्या वेळेस ही मंडळी परमात्म्याच्या सेवेकरता रत झाली, वेदाचं शहाणपण कमी पडलं, शेषाचं बोलणं कमी पडलं, संकादिकाचं ज्ञान कमी पडलं, लक्ष्मीचं ऐश्वर्य कमी पडलं, आणि शंकराचं तप कमी पडलं. महाराज मोठ्या मोठ्याची ही अवस्था आहे. तर माऊली म्हणतात, तुमच्या आमच्यासारखे येर प्राकृत हेंद्रे केवी जाणवला आहे. काय शब्द वापरला माऊलीने आपल्याला?
हेंद्रे. हेंद्रे शब्दाचा अर्थ वेडगळ, बावळट, थोडा जवळचा शब्द. मोठ्या मोठ्या सारखा महाराज, वेदासारखा ज्ञानी कोणी आहे? पाहे पाज आणि वेचे निबळे, कोणी वेदापासोनी असे आगळे, का शेषाहुनी तोंडागळे बोलणे अति. वेद शहाणाय, शेष बोलकाय, 1000 मुख आहेत शेषाला. संकाधिक ज्ञानी आहेत. लक्ष्मी ही ऐश्वर्य संपन्न आहे महाराज. लक्ष्मी यासारखी ऐश्वर्य कोणाकडे आहे महाराज? लक्ष्मी आपल्या घरची नाही, ती कडक लक्ष्मी आहे. ती नाही, समुद्र मंथनातून निघालेली लक्ष्मी. हे सगळे ज्या वेळेस परमात्म्याच्या सेवेकरता निघाले, भगवान शंकर तपस्वी दैवत की ज्यांनी कैलास राज्याचा त्याग करून काशीच्या स्मशानात वास्तव्य केलं. करिता तापसाचे कडसनी, कौनू जवळा ठेविजे शूळ पाणी, तो अभिमान सांडोनी पायवणी माथा वाहे. ये मोठे मोठे गेले महाराज, जेथ शंभूचे तप न पुरे, लक्ष्मीचे जेथ लक्ष्मीचे थोरपण सरे, शंभूचे तप न पुरे, येर प्राकृत हेंद्रे केवी जाणवलं आहे. तुमच्या आमच्या सामान्याचं काय खरंय महाराज? या मोठ्या मोठ्याचं जमले. मग केव्हा शक्य आहे सेवा? परमात्म्यानं कृपा केली की शक्य आहे महाराज. तुकोबाराय म्हणतात ते तेव्हाच शक्य आहे. तरीच हे वर्म पडे ठाई, संपादन झाल्याशिवाय देवाची सेवा नाही. या निलेश महाराज निवृत्तीनाथ महाराजांचे माजी अध्यक्ष. याच्यापेक्षा गावचे जावई हे बरं वाटतं. कोणतं पहिलं बरं आहे का दुसरं बरं आहे? नाही, पण पहिल्या पदानंच आपलं ओळख झाली, दुसऱ्या पदाशी काय घेणं आपलं. महाराजांचे दादांचे माजी अध्यक्ष. कुठं आलतो आपण? सेवा. देवाच्या कृपेनं सेवा मिळवावी जाणतात तुकोबाराय. आले देवाच्या दारात. देवा आलोय मी. पाहिलं तुकोबारायकडे देवानं. कधीही न मागणारे तुकोबाराय आज अपेक्षेनं आले. त्यांच्याकडं मीच म्हणत होतो मागण्याची आस पाहे मुखाकडे, पण तेच तुकोबाराय अपेक्षेनं आले. देव प्रसन्न झाला. महाराज या काय देऊ? रिद्धी देऊ, सिद्धी देऊ का मोक्ष देऊ? तुकोबाराय म्हणतात देवा तू जाणलं, तू सगळा जाणणार आहेस. तू जाणलं मी मागण्याकरता आलो हे जाणलं, पण तू देशील ते घेण्याकरता नाही आलो. आम्ही मागल ते घेण्याकरता आलो. काय मागू आम्ही तुला? तुला मागायचं तर तुझं मागणे ते देवा,
देशील ते घेण्याकरता आलो नाही, आम्ही मागतो ते घेण्याकरता. काय हवंय? चरणाची सेवा दे. याच्या व्यतिरिक्त नेघो म्हणजे घेणार नाही. काय? रिद्धी सिद्धी आणि मोक्ष घेणार नाही. का नाही घेणार? देव देतोय पण तुकोबारा घेत नाही. महाराज देवाकडे रांगा याच्याकरताच लागलेल्या आहेत. कुणी रिद्धी करता गेलंय, कुणी सिद्धी करता गेलंय, कुणी मोक्षा करता गेलेलं आहे. तुकोबारा आहे. जग हे मागण्याकरता रांगेत उभा आहे आणि तो देव तुकोबारांना न मागता देतो. तुकोबाराय म्हणतात घेणार नाही. का घेणार नाही? जाणतात देवाला आम्ही मागतोय ते टाळण्याकरता हे देतोय. विठाला आम्ही मागतोय. नको, ज्याला परमार्थ करायचा त्याला रिद्धी सिद्धी मोक्ष चालत नाही महाराज. ज्याला सेवा करायची त्याला. ज्ञानेश्वर महाराजांनी याला परमार्थ मार्गातले लुटारू म्हटलंय. पूर्वीचा काळ होता, दिवस मावळला की माणसं म्हणायचे त्या रस्त्यानं जाऊ नका. का? तिथं लुटारू बसलेले आहेत. म्हणले जाणाऱ्या येणाऱ्याला लुटतात, नागवतात, पुढंच जाऊ देत नाहीत. तसा ज्याला परमार्थ करायचा आहे, देवाची सेवा करायची, त्या मार्गातले हे लुटारू आहेत. तया महेंद्रादिपदे करिता ती वाटवधे आणि रिद्धी सिद्धीची द्वंद्वे पडून ठाते. ज्याला परमार्थ करायचा त्यातले हे वाट मारे. देवा आम्हाला नको, हे घेणार नाही. मग आमच्या वाडवडिलांनी जे केले तेच दे. तुका म्हणे देवा देई चरणीची सेवा. सेवा दे, बाकी नको. आता मज ऐसे करी गा देवा. आता करिगा देवा. देवा मला असं कर, काही घडे तुझी चरण सेवा. तुका विणवी तसे केशवा, चालवी दावा संसारे. सेवा दे देवा. जे वाडवडिलांनी केलं तेच मागायला आलोय. तू देणार आहेस, पुष्कळ जणाला दिलं. चालवणं हा तुझा स्वभाव आहे. स्वभाव असतो कुणाचा कसा, तसा देवाचा स्वभाव आहे. देव हा भक्ताला चालवत असतो. हे नको तर ते घे, ते नको तर ते घे, ते नको तर दे. जो रिद्धीत न सुटला तो सिद्धीत अडकला.
जो सिद्धीतनं सुटला तो मोक्षात अडकला. मग त्यातले 4 प्रकार आहेत. मग सलोकता नको, समीपता नको, स्वरूपता. जो स्वरूपतातनं सुटला तो सायुज्यात गेला. हे नको तर ते नको तर ते. देवा ओळखतो तुला मी, तू चालवतो भक्ताला, पण मी त्यातला नाही. चालविले एके रिद्धी सिद्धीवरी, तैसा मी भिकारी नव्हे देवा. मी भिकारी नाही की तुझ्या दारात आलो आणि काहीतरी दिलं घेऊन गेलो. नाही, सेवा केली, सेवाच मागणार. सेवा दे, सेवा दे. देव देतोय पण महाराज घेत नाही. का घेत नाही? ऐका. सेवे करता रिद्धी सिद्धी मोक्ष बाधक आहे. आता रिद्धी म्हणजे काय, सिद्धी म्हणजे काय, आणि 4 प्रकारचा मोक्ष म्हणजे काय, आणि तो सेवेला कसा बाधक आहे याचा विचार सांग. देव रिद्धी घ्या म्हणतो. रिद्धी शब्दाचा अर्थ भरभराट. रिद्धी शब्दाचा अर्थ भरभराट, पैसा, ऐश्वर देव देतोय. महाराज रिद्धी घ्या. काय कमी आहे त्याच्यापाशी? काय उणे तयापासी, रिद्धी सिद्धी ज्याच्या दाशी. लक्षात, लक्ष्मी ज्याच्या चरणाची सेवा करते तो परमात्मा. रिद्धी घ्या म्हणजे भरभराट देतोय. भरभराट किती हवी आहे, काय देऊ? महाराज म्हणतात नको. ऐका, असा कोण आहे धनाला नाही म्हणणारा जगात? कोणतंही क्षेत्र घ्या महाराज, कोणतंही क्षेत्र घ्या, कोणतंही घ्या. कोणताच क्षेत्रातला असा एकही व्यक्ती नाही की तो धनाला नको म्हणणारा. तुकोबाराय म्हणतात आम्ही घेणार नाही. ऐसा कोणी नाही जगा हे नावडे, कन्या पुत्र दारा घोडे धन. कोण आहे जगात ज्याला धन आवडत नाही? असा कोण आहे? तुकोबारायला देव द्यायला तयार आहे, धन नको म्हणतात महाराज. नको. का नको? ज्याला सेवा करायची त्याला धन मिळवून चालत नाही, आणि धन ज्याला मिळवत आहे त्याला जाना त्या निश्चिंती देवना. भूमी, राज्य, द्रव्य जो मिळवतो त्याला जाना त्या निश्चिंती. देव नाही, देवच नाही. महाराजांची भाषा आहे महाराज. धनाची आसक्ती, धनाकरता देवाकडे जाणाऱ्याला देवाची सेवा नाही. जाणतात तुकोबाराय. निघो वेडेत काय तुकोबाराय? वेडेत. छत्रपती राजे नजराणा घेऊन आलते तुकोबारायकडे. महाराजांनी मागितलाही नव्हता, आणि काही माणसं घेत नाहीत पण वातावरण तयार करतात. तुकोबारायांनी राजांनी नजराणा द्यावा म्हणून वातावरणही काही तयार केलं नव्हतं. स्वतःहून राजा घेऊन आलते. काय होतं ते काही सामान्य होतं? दिवट्या, छत्री, घोडे, अब्दागिरे, इनामपत्र, जहागिरी, एवढं वैभव महाराज, एवढं वैभव. आमचे देहूचे जुने कीर्तनकार सांगत हो, ते जर नजराणा तुकोबारायांनी स्वीकारला असता तर देहू संस्थान बालाजीपेक्षा कैक पट श्रीमंत झाला असता. आत्ताचा पुण्याचा सगळा बहुतालचा भाग देहूचाच झाला असता. सगळा मावळ भाग देहूचा झाला असता. घेतलं का तुकोबारायांनी? नाही. खरं सांगा, महाराजांनी घेतलं असतं तर आम्ही कीर्तन केली असती का? आम्ही हबपणे संस्थानिक झालो असतो. एखाद्या संस्थानावर महाराजांच्या पश्चात राहिलो असतो. निघो म्हणतात तुकोबाराय. देवा धन नको, धन. अनेक ठिकाणी देवाला धनाच्या बाबतीत नलगे मुक्ती, संपदा, संत संग, संपदा नको, संपदा नको. नको म्हणतात देव. नका घेऊ, धन परमार्थाला बाधक आहे. सिद्धी घ्या. रिद्धी नको, सिद्धी घ्या. सिद्धी म्हणजे एक प्रकारची शक्ती. सिद्ध्या अनेक आहेत,
प्रमुख 8 महासिद्धी आहेत. अनिमा, लघिमा, गिरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, वशत्व, ईशित्व अशा महासिद्धी आहेत. एकेका सिद्धी करता ऋषी आपलं आयुष्य खर्ची घालतात. त्या सगळ्या सिद्ध्या देव द्यायला तयार आहे. तुकोबाराय तुकोबाराय म्हणतात सिद्धी नको. रिद्धी जशी परमार्थाला बाधक आहे तशी सिद्धी ही परमार्थाला बाधक आहे. काय करते? वेळ लावते. सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे. महाराज काय लावते? वेळ लावते. वेळ सिद्धीत शक्ती आहे. काय आहे? दुर्दैवानं समाजाची दृष्टी संताकडे पाहण्याची चमत्काराची. चमत्कार करणारा संत. संतांनी चमत्कार केले पण प्रासंगिक केले, तेवढ्या प्रसंगापुरता केले. संत चमत्कारात अडकले नाहीत. महाराज माऊलींनी रेडा एकच बोलवला प्रसंगापुरता, भिंत एकच चालवली. तुकोबारांच्या कीर्तनात मेलेलं मूल आणून टाकलं. महाराजांनी ते मूल जिवंत केलं कीर्तनात. किती मुलं केली? एकच. मला खरं सांगा, तुकोबारा जर मेलेली माणसंच कीर्तनात उठवायला लागली असते तर जिवंत माणसाची गर्दी जास्त झाली असती का मेलेल्या महाराजांच्या कीर्तनाला? एक प्रसंगा तशी बरीच मुडदे आमच्या कीर्तनात असतात. नाही असं नाही, म्हणजे तुमच्याकडचं सोडून आमच्या भागातलं सांगालो बरं का मी. तुकोबारांनी उठवलं नाही महाराज. प्रसंग सिद्धीकडे संत जात नाहीत पण सिद्ध्या संतांना सोडून राहत नाहीत. ऐका, सिद्धी संतांना हुडकत येतात महाराज. परमार्थ मार्गात जसा भगवत भक्त एक एक पायरी देवाच्या जवळ जात तशा त्या सिद्ध्या आपोआप निज भक्ती पावल्या संपूर्ण. भक्ते न मागता जाण अष्टमहासिद्धी आपण त्याचे अंगवन ओळंगती. रिद्धी सिद्धी न पाचारिता त्या धुंडीती हरिभक्ता. मोक्ष सायुज्यता वाट पाहे भक्ताची. सिद्धीकडे संत जात नाहीत प्रसंगापुरता. महाराजांच्या 14 टाळकऱ्यात कोंडोपंत लोहकरे नावाची एक टाळकरी होती. त्यांना तीर्थयात्रा करायला जायची इच्छा झाली पण जवळ द्रव्य नाही, पैसाच नाही, यात्रा कशी करावी. पण त्यांनी पाहिलं तुकोबारांच्या दर्शनाला मोठी मोठी माणसं येतात. महाराजांनी एखाद्या मोठ्या माणसावर शब्द टाकून माझी यात्रा तेवढी पूर्ण करावी ही अपेक्षा म्हणून कोंडोपंत महाराजांकडे गेले. या म्हणले कोंडोपंत. काय महाराज, मला यात्रेला जायचं आहे, तीर्थयात्रा करायची. वा वा, काय हरकत नाही, जावा. मग काय म्हटले, यात्रा करावी असा मानस आहे पण जवळ धन नाही, द्रव्य नाही. मी पाहतो तुमच्या दर्शनाला मोठी मोठी माणसं येतात. एखादा शब्द एखाद्या माणसाकडे तुम्ही टाका आणि माझा यात्रेचा खर्च द्यायला लावा. तुकोबाराय म्हणतात त्याला मोठी माणसं कशाला पाहिजे. महाराज ज्या घोंगड्यावर बसले होते त्या घोंगड्याच्या खाली हात घातला आणि एक सोन्याचा होन काढला, नाणं. जा म्हटले घेऊन. एका नाण्यात म्हटले एक लक्षात ठेव, हे नाणं बाजारात नेऊन मोडा आणि त्या नाण्यातलं 1 पैसा शिल्लक ठेवायचा, एवढे खबरदारी घ्या. आणि तो 1 पैसा उपरण्यात बांधून ठेवा, त्याचं दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सोन्याच्या नाण्यात रूपांतर होईल. तो आला, म्हटले याची परिस्थिती गावातच पाहावी म्हणून मोडला. यात्रेला लागणारं सगळं सामान घेतलं आणि 1 पैसा उपरण्यात बांधला. सकाळी उठून पाहतो तर त्याचा सोन्याचा नाणं तयार झालं पुन्हा. वा, प्रचिती आली महाराज. मग काय, दर कोस मुक्काम करत 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 पूर्ण यात्रा पार पडत देहू क्षेत्राला आली. म्हटले आता सकाळी महाराजांच्या भेटीला जायची. महाराज सोन्याचं नाणं मागतील. मग काय करू म्हटले, आपण हे नाणं घरीच ठेवू आणि हरवलं म्हणून महाराजांना सांगू. अशी टाळकरी तेव्हापासून आहे. तुम्ही सोडू ना, तुम्ही सगळे सोडून हरवलं म्हणून काय करू सांगू. डब्यात ठेवलं आणि ते दर्शनाला गेले. महाराजांनी पाहिलं, वा वा कोंडोपंत या, कस काय यार यात्रा पार पडली. दर्शन घेतलं. महाराज तुमच्या कृपेनं सगळं सिद्धीला कुठलीही अडचण आली नाही, सगळं निर्विघ्नपणे पार पडलं. वा वा, बरं झालं. पण एक घडलं महाराज. काय, तुम्ही दिलेला सोन्याचा होन हरवला. हरवला? कुठं हरवला? नाही म्हणले येतानाच हरवला. अडचण आली नाही ना? नाही आली. मग हरवला तर हरवू द्या, काय अडचण नाही.
प्रसन्न झाले कोंडोपंत. वा वा म्हटले, यात्राही पार पडली आणि पदरात नाणंही पडलं म्हणून त्या आनंदामध्ये घरी आले. आणि ज्या डब्यात नाणं ठेवलंय तो डबा उघडला, पाहतो तर आत नाणं कुठं आहे? अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी. काय गाडीत मला येताना झोप लागली, खड्ड्यात गाडी आदळली. जीभ जी दाता खाली चावल्या गेली आहे, त्यामुळं थोडा बोलताना त्रास होतोय, दुसरं काही नाही. काहीतरी नसलं आपलं स्वरात तर जोरात तर नक्की असतं. विठाला थाप टाकत जावा. अष्टमहासिद्धी ओळंगते द्वारी, नवजाता दुरे दवडिता. महासिद्ध्या संताकडे संतांनी सिद्धीचा कधीच आश्रय केला नाही महाराज. काही जणांना वाचसिद्धी असते, बोललं की खरं होतं. ऐका, का सिद्धीत संत अडकले नाहीत? सिद्ध्या पुण्य खात असतात. वा, सिद्ध्या काय करत असतात? पुण्य खात असतात. बोललं की खरं होतं, पण त्यानं केलेल्या पुण्याचा क्षय करते. दिली चाले वाचा, क्षय मागील तपाचा. बोलणं खरं जरी होत असलं तरी केलेलं तप पुण्य सिद्ध्या खातात. जाणतात तुकोबार आहे नको, सिद्ध्या गप बसू देत नाहीत, पसारा मांडतात. पसारा रिद्धी सिद्धी येती घरात, त्या करीती पसारा. पुष्कळ पसारा महाराज. राहतो परमार्थ बाजूला, पसाऱ्यातच गुंतो महाराज. जाणतात तुकोबार आहे, वेडेत काय तुकोबार आहे. महाराज वैकुंठाला निघाले. लोक म्हटले, महाराज आशीर्वाद द्या आम्हाला, आमचं चांगलं होईल, आम्हाला मुलं बाळं होतील, आमचं सगळं कल्याण होईल. तुकोबार आहे म्हणतात, बापांनो असला आशीर्वाद काही माझा मिळणार नाही. माझ्या मुका वाटे नये हे वचन, व्हावे हे संतान द्रव्य कोणा. कुणाला मूल व्हावं, कुणाला पैसा मिळावा, माझ्या मुखातून असं येणार नाही. मग आमचं कसं व्हायचं? फार गोड आहे महाराजांचा आशीर्वाद. कर्मे धर्मे तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. जसं कर्म कराल तसं तुम्हाला फळ मिळेल, हाच माझा आशीर्वाद. संत सिद्धीत कधी अडकले नाहीत, रिद्धी नाही, सिद्धी नाही. देव म्हटले, महाराज राहू देत बाजूला. मुक्तिचारी चार मोक्ष, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. मोक्ष सोपा नाही महाराज, अत्यंत दुर्लभ आहे मोक्ष. तो परमात्म्याच्या अंकित आहेत. शास्त्रातली सगळी साधनं मोक्षा करतायत. मानवी जीवनाचं अंतिम साध्य मुक्ती आहे. आले हो संसारा तुम्ही एक करा, मुक्ती मार्ग हळूच धरा. संसारा आल्यावर मोक्ष मिळवा, आणि याच्या करताच शास्त्रातली सगळी साधनं आहेत. याजसाठी जप, याजसाठी
करताच तप आहे. व्यासाची जी ग्रंथ संपदा आहे सगळी मोक्षा करताय. तो सोपा नाही. मोक्ष दुराध्य कीर होय आराधी तुझे पाय. तू धाडसी तेथ जाय पाय कुजैसा. देवाच्या अंकित असणारा देव पाठवल तिथं जाणारा. मुक्ती देतो महाराज. कोणती? चारी: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. चारी मुक्ती आहे. याचा विस्तार करत बसत नाही. देव ज्या लोकाला राहतो सलोकता, नुसतं देवाच्या लोकाला राहणं नाही, देवाच्या जवळ. समीपता, नुसतं जवळ नाही, देवासारखं रूप. स्वरूपता, नुसतं रूप नाही, देवच. सायुज्यता, देवासारखं रूप आणि देव होणं याच्यामध्ये फरक आहे. सज्जनासारखं वागावं का सज्जन व्हावं? सज्जन व्हावं. आपलं कसं आहे? सारखं वागतो सज्जनासारखा, दुर्जन असतो आतला, पण वागतो कसं? देवासारखं रूप नाही, देवच होणं. ऐका, नाथ महाराजांनी एका ओळीमध्ये स्वरूपता आणि सायुज्यता मोक्षाचा भेद फार गोड सांगितलाय. स्वरूपता मुक्ती जरी प्राप्त झाली, देवासारखं रूप जरी त्या भक्ताला प्राप्त झालं, देवासारखा टोप, देवासारखं शरीर, देवासारखं सोळं, सगळं देवासारखं, पण देव आणि तो भक्त त्याच्यात भेद आहे. ऐसी स्वरूपता जरी झाली प्राप्त, तरी मी भक्त, मी देव, तो भक्त, हा भिन्नत्वाचा भेद त्या आत उरला असे. उद्धवा, स्वरूपता मुक्ती जरी प्राप्त झाली, माझ्यासारखं रूप जरी प्राप्त झालं, तरी त्याच्यात फरक राहिला. जरी माझ्यासारखा दिसत असला तरी तो भक्तच आहे आणि मी देव आहे, हा भेद राहिला. आणि सायुज्य मोक्षामध्ये मात्र भेदच नाही. देवासारखं रूप नाही, देवच. आकारासी कैसा कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. देवासारखं देवच होणं, देवच होणं. म्हणून सायुज्य मोक्षाला चौथा पुरुषार्थ म्हटलंय. या ब्रह्मत्वासी पार्था सायुज्य ऐसी व्यवस्था, याचे नाव चौथा पुरुषार्थ गा. एक लक्षात ठेवा, पहिले 3 मोक्ष मिळाल्यावर पुन्हा जन्मावं लागतं, पण सायुज्य मोक्ष मिळाल्यावर त्याला पुन्हा जन्म नाही. यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम मम. तुकोबाराय म्हणतात, देवाला कितीही रंगवून सांग, कितीही रंगवून सांग, उत्तर नेघो, घेणार नाही, घेणार नाही, घेणार नाही. का घेणार नाही महाराज? तुकोबाराय म्हणतात, अरे रिद्धी जशी सेवेला बाधक आहे, सिद्धी जशी सेवेला बाधक आहे, तेवढाच मोक्ष सुद्धा सेवेला बाधक आहे. ज्याला सेवा करायची त्याला मोक्ष मिळवून चालत नाही. का? 2 भाव सांगतो महाराज. ज्या परमात्म्याची सेवा करायची आहे ती सेवा देव होऊन करता येत नाही. भोग घेण्याकरता भोग्य विषयापासून भोगता वेगळा लागतो.
वा भोग घेण्याकरता भोग्य विषयापासून भोगता वेगळा लागतो. पाणी पाण्याला पिलंय का? झाडाची फळं झाड कधी खाताय का? अरे पाणी पिणारा वेगळा आहे, फळं खाणारा वेगळा आहे. जळ न खाते जळा वृक्ष आपुले या फळा भोगता तो निराळा तेने गोडी निवडिली. अरे देव होऊन देवाची सेवा करता येत नाही. देवापासून वेगळं राहून भक्ती सुखाचा जो आनंद आहे, सेव्य सेवक भाव करून भक्तीचा सेवेचा आनंद लुटता येतो. देवा तू स्वामी असावा, मी सेवक असावा, तू उंच पदावर असावं, आम्ही खाली असावं, आणि अशी सेवा तू स्वामी मी सेवक उंच पद नीच एक ऐसे करावे कौतुक नको करू खंडना. उलट ज्यांनी ज्यांनी हा मोक्ष स्वीकारला ते फसले. ते वरून पाहतात काय भाग्यवान आहेत म्हणले या शिंगव्याची माणसं. महाराजांच्या या सेवेच्या सुवर्ण महोत्सवी एवढा आनंद लुटतात. आम्ही वर आहेत, अमृत पिणार आहे, पण करंट आहे. ते वरून पाहतात. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा कोण आहेत? मोक्ष स्वीकारलेली मंडळी आहेत सगळी. मोक्ष स्वीकारलेले आहेत, मोक्ष स्वीकारले भाग्यवान आहेत. नंतर तुकोबार आहे म्हणतात, आम्हाला ते पद चालत नाही. मोक्ष पद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगे. आणि दुसरा भाग असा आहे, मोक्ष का नको देवा? मोक्ष स्वीकारला तर जन्म नाही, आणि आम्हाला सेवेकरता जन्म हवा आहे. आम्ही मागही जन्म घेतले सेवेकरता, याही जन्मात सेवा करतोय. आणि पुढचा संकल्प कोणचा आहे आमचा? घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी आताही करत आहोत आणि पुढचा संकल्प ही आमचा हाच आहे. घेईन मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया याच्या करता आम्हाला मुक्ती स्वीकारून चालत नाही महाराज, मुक्ती स्वीकारून चालत नाही. नेघो आन नेघो देसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी विठोबा
फार घातली बरं. 10 मिनिटाच्या वर बोलू नये महाराज. 8ला 10 मिनिटच कमी आहेत ना आता. 10 मिनिटाच्या वर बोलू नये म्हणून एवढं ओझं घातलं. असं नाही म्हणत मी. मग 10 वाजले चालतील, काय अडचण नाही. प्रेमाचं आहे असं नाही. हा, हे प्रेमाचं ओझं आहे. प्रेमाचं. काही ओझे वेगळे असतात, पण हे प्रेमाचं ओझं आहे. प्रेमाचं ओझं काय हरकत नाही. नियोजित वेळेनुसार आपल्याकडे 10च मिनिटाची वेळ राहिलेली आहे. हे सगळे स्मृतिचिन्ह पाहून मला वाटतं आणखी बरेच सत्कार व्हायचे आहेत. कारण आज साहजिकच आज उत्सवाचा उपांत्य दिवस आहे. उद्या काल्याची सांगता आहे. बरोबर आहे. एवढ्या मोठ्या कार्यक्रमात ज्यांचं सहकार्य लाभलेलं आहे त्यांचा गौरव हा केलाच पाहिजे. आणि परमार्थिकानं केलेला गौरव आणि लौकिक व्यवहारात केलेला गौरव वेगळा आहे महाराज. परमार्थात केलेला गौरव पुन्हा सेवा करण्याकरता प्रेरणा देण्याकरता असं बोलताना व्हायला. म्हणून 2 चरण राहिलेले आहेत. 10च मिनिटं घेतो, फार काही वेळ घेणार नाही. चालेल ना? तुम्ही नाही म्हटलं असतं तरी मी घेतली असते, काही काळजी करणार. तुकोबाराय म्हणतात, देवा आम्हाला सेवा हवी आहे. सेवे करता आड येणार रिद्धी सिद्धी मोक्ष नको, काहीच घेणार नाही. देव घ्या म्हणतो, तुकोबाराय नाही म्हणतात. मोठ्या माणसानं सतत घ्या म्हणणं आणि त्याला नाही म्हणणं याच्यात त्याचा अपमान असतो. न करता अपमान अवमान घडतो त्याचा. जाणतात महाराज जगाचा मालक आहे. घ्या म्हणून मागं लागलाय, मी नको नको म्हणतोय. ठीक आहे देवा, सेवेच्या आड जे येणार आहे ते नको, पण सेवेकरता जे आवश्यक आहे तो सत्संग दे. संत संग सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ. कारण संत संग हा स्वबळानं प्राप्त करावं म्हटलं तर महत्संगस्तु दुर्लभो अगम्यो अमोघश्च. महर्षी नारद म्हणतात संताची भेट दुर्लभ आहे, ती अगम्य आहे आणि अमोघ आहे. पण भगवंतानं कृपा केली की शक्य. लभते पित्तत कृपायैव. त्यानं कृपा केली की हे शक्य. महाराज म्हणून ज्याला परमार्थ आपला चांगला व्हावा, सेवा घडावी असं वाटतं त्यानं संताच्या संगतीत सेवा करावी. जाणतात तुकोबाराय देवा तुझी कृपा झाली तर ती सेवा शक्य आहे. बहु अवघड असे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. संतांचा संग दे. किती दे किती नाही, सर्व काळ. एकदा त्यांची संगती प्राप्त झाली की पुन्हा त्यांचा वियोग नको, तुटी नको. एका जनार्दनी घडो त्याचा संग, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. पुन्हा त्याची तुटी नको. काय त्यांच्या संगतीत थोर प्रेमाचा सुकाळ. असंच प्रमाण आहे. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ. हेच व्हावी माझी आस. त्याचं 3रं चरण आहे. तुकोबाराय म्हणतात सर्व काळ संकदे. काय करतात संत? संत काय करतात? मच्चित्ता मदग्रद पुराणा बोधयंतस परस्परम कथयंत शमाम नित्य तुष्यंती चरमंती. ते सतत नामचिंतन करत असतात. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. काय आहे? जशी गोदावरी उगमस्थानापासून समुद्राला मिळत नाही तोपर्यंत ती जशी सतत वाहते, तसं संतांचं सतत काय चालू आहे? प्रेमे चालीला प्रवाह.
सतत नामचिंतनामध्ये मच्चित्त असतात. महाराज संत जर सतत नामचिंतनामध्ये रत असतील तर त्यांच्या संगतीत तुम्हाला काय मिळेल? आम्हाला जे पाहिजे ते मिळेल. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. हे नामरूपी उच्चिष्ट तिथं प्राप्त होईल. आणि एकदा हे नाम त्यांच्या संगतीत मिळालं की मग बस. तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम. त्या नामाजोगे काम नाम सगळ्या इच्छा पूर्ण होतील. भगवत नामचिंतनानं काय होणार नाही महाराज? नामाचं सामर्थ्य असं आहे, काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार. नाम हे सगळ्या साधनाचं सार आहे. सगळी साधनं एकीकडं आणि नामचिंतन एकीकडं. एक लक्षात ठेवा, सार जे असतं ते नेहमी थोडं असतं. सार जे असतं ते थोडं असतं. 10 लिटर दही घुसळल्यावर 10 किलो लोणी नाही. किती निघल? जे निघल ते निघल, पण ते 10 लिटर दही एकीकडं असतं आणि ते लोणी एकीकडं. का तर ते 10 लिटर दह्याचं सार आहे. तसं भगवत प्राप्तीची सगळी साधनं एकीकडं, परमात्म्याचं नामचिंतन एकीकडं. ते एकदा प्राप्त झाले की मग अवघ्या दशा येणीची साधती. मुख्य उपासना सगुण भक्ती. प्रगटे हृदयीची मूर्ती भाव सिद्ध जाणोनिया. बीज आणि फळ हरीचे नाम. सगळं काही नामचिंतनानं प्राप्त होईल. हाची माझा योग, हाची माझा यज्ञ, हेची तप ध्यान. नाम तुझे देवा. नाम हाच आमचा योग, नाम हाच आमचा यज्ञ, नाम हेच आमचं तप. एका नामचिंतनानं सगळी साधनं घडतात. म्हणून तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम. आणणे घोदेशी तरी रिद्धी सिद्धी मुक्तिचारी. ज्ञानेश्वर साक्षात्कारी महात्म्य असणारे सद्गुरू शंकरपुरी महाराज यांच्या संजीवन समाधीच्या सोहळ्याच्या निमित्तानं हा उत्सव सुरू आहे. यंदाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. 4 तप पूर्ण झाली आणि 50वे वर्ष म्हणजे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. महाराजांचा अधिकारच सांगतोय की या सोहळ्याच्या उपस्थितीहूनच त्यांचा अधिकार कळतोय. परिसरातली सगळ्या क्षेत्रातली सगळी मंडळी, मला काही सगळ्याची नावं सांगता येत नाही, मी घेतही नाही. मगाशी सांगितलं आम्ही निवृत्तीनाथ महाराजांचे सेवेकरी माणसं आहोत. त्यामुळं त्या संस्थांचे माजी अध्यक्ष हरिभक्तीपरायण निलेश महाराज, सांप्रत कालातले चोपदार, सोहळ्याचे चोपदार निवृत्तीनाथ महाराजांचे चोपदार महाराज. चोपदाराचा अधिकार फार वेगळा आहे बरं का सगळ्यापेक्षा. महाराज ज्यांच्या ताब्यात असतात त्याला चोपदार म्हणावं. असे आमचे सागर महाराज, गुणीजन मंडळी सगळी वाजवणारे, ज्यांच्या आग्रहानं आलो असे धवन सर. झालेली सेवा महाराजांच्या चरणी समर्पण करून एवढंच मागणं मागतो, जसा याचा सुवर्ण महोत्सव झाला तसा या सोहळ्याचा अमृत महोत्सव व्हावा, याची शताब्दी साजरी व्हावी. आणि ती साजरी करण्याकरता महाराजांनी आम्हाला चांगलं बळ द्यावं, आरोग्य द्यावं, उत्तर आमच्या हातून सेवा घ्यावी ही प्रार्थना करून शेवटी तुकोबारायचं भजन सर्वांनी मोठ्या प्रेमानं अट्टहासानं टाळी वाजवून भजन करू. जलद चाल होईल आणि मग सेवा आपली संपेल. तुकाराम.
मुक्तीच्या मुक्तीच्या हे रिद्धी सिद्धी मुक्तीच्या भजनातले नारायण आहेत नुसता नारायण नाही खिल्लारी नारायण आहे सदा आहे का त्या महाराजांचं नाव मला काय सदा वा कधीच ऊन नाही सदा आनंद विठ्ठल हरी